मला रागावर कंट्रोलच नाही ठेवते. राग ऍक्च्युली कंट्रोल करायची गोष्ट नसते. म्हणून म्हणतात अँगर मॅनेज करा. कारण अँगर सगळ्यांना येऊ शकतो, म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ बिंग ह्युमन. म्हणून रागात लोक कधी कधी काही बोलतात. राग ही एक एनर्जी आहे. तर ही एनर्जी शरीरात कुठे साठवली जाते? मेन म्हणजे छातीमध्ये, पोटामध्ये, शोल्डर्स मध्ये, इवन जबडा आपला टाईट होतो, घट्ट बंद होतो. जेव्हा आपण रागवतो तेव्हा आपण क्लेंच करतो आपले दात. त्याला रिलीज करणं हे जास्त इम्पॉर्टंट. त्याला रिलीज कसं करायचं? ब्रेन मध्ये ना आपलं एक रिवॉर्ड मेकॅनिझम असतं, म्हणजे त्याला डोपेमाइन पाथवेज असं म्हणतात. जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा आपला मूड छान असतो, पण जेव्हा आपल्या इच्छा अपूर्ण राहतात ना तेव्हा तो रिवॉर्ड मेकॅनिझम डिस्टॉर्ट होतो. राग कधी सुटत नसतो, ते इमोशन्स आपल्या आतमध्ये दाबले गेलेले असतात. समाज मग रागाकडे इतक्या निगेटिव्हली का बघतो? समाजाला फक्त ती रिॲक्शन बघायचा सराव असतो. मला वारंवार राग येतो, तर मग बॉडीवर त्याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट काय होतो? आपल्या बॉडीमध्ये सिम्पथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम असते. म्हणून खूप जे रागीट लोक असतात त्यांना ऍसिडिटी, हेडेक्स किंवा मायग्रेनचे त्रास असतात. मुफट होणं म्हणजे अँग्री होणं असं नेहमीच नसतं. तर लहान मुलांच्या अँगर मॅनेजमेंटसाठी पेरेंट्ससाठी काही अशा काही टिप्स आहेत? जेव्हा लहान मूल रागवतं तेव्हा त्याची आई त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण ती ऍक्च्युली लहान मुलाची हाक असते की माझ्याकडे आई तू बघ, मला अटेन्शन हवंय. कान देऊ नये का, डोकं देऊन विचार करा. स्वागत आहे रिकाम चॅट. आपल्या सगळ्यांना राग येतो. ट्रॅफिकवर, फोनच्या नेटवर्कवर, ऑफिसवरल्या मेल्सवर, कधी कधी तर आपल्या स्वतःच्या आवडत्या लोकांवर. अभ्यास सांगतो की दिवसातून सरासरी 7 ते 8 वेळा माणूस रागात जातो. पण खरी गंमत काय? राग येण्यात प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आहे आपण त्याला कसा रिस्पॉन्ड करतो ह्याच्यात. सायन्स सांगतं की राग दाबून ठेवणं म्हणजे प्रेशर कुकरला घट्ट झाकण लावल्यासारखं. शांत दिसेल पण आतळून उकळत राहतं आणि एक दिवस फुटतच. राग हा इमोशन नाही, तो एक सिग्नल आहे. आपल्यात काहीतरी बरोबर नाही, काहीतरी ऐकून घ्यायचं बाकी आहे याचा. आज आपण हा सिग्नल समजून घेणार आहोत. रागावर नियंत्रण म्हणजे खरं तर काय? तो कमी करायचा की त्याच्याशी मैत्री करायची, आणि तेही पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफ पद्धतीने. या सगळ्यावर प्रकाश टाकायला आज आपल्यासोबत आहेत कश्मीरा पुजारी, एक होलिस्टिक कोच, ज्यांनी शेकडो लोकांना भावनांचं व्यवस्थापन, माइंडफुलनेस आणि इनर बॅलन्स शिकवला आहे. तर चला सुरुवात करूया. वेलकम कश्मीरा मॅडम, अँड नाईस टू हॅव यू. पॉडकास्टमध्ये पहिल्यांदा आलाय तर तुमचं खूप स्वागत आहे. आणि आज पहिला प्रश्न माझा आहे की राग ही नेमकी फक्त भावना आहे की एक शारीरिक सिग्नल आहे? ओके. तो राग बघायला गेलं तर एक मेनली सिग्नल असतो. ती भावनाही असते, पण त्याच्या खाली अजून भरपूर आपल्या भावना अडकलेल्या असतात. सिग्नल म्हणजे कसं असतं, राग आला की आपल्याला आपल्या बॉडीमध्ये तो जाणवतो सगळ्यात आधी. म्हणजेच काय असतं की आपली बॉडी टाईट होते, स्नायू आपले कडक होतात किंवा आपला श्वास जोरजोरात व्हायला लागतो आणि वरवरचा होतो. आणि आपलं जे मन आहे ते असंतुलित व्हायला लागतं. आपल्याला विचार निगेटिव्ह यायला लागतात किंवा आपल्याला कन्फ्युजन अशी स्टेट होते की काय करावं आणि काय नाही. आणि आपल्या हार्टबीट्स भरपूर वाढायला लागतात. हे सगळे जे सिग्नल्स आहेत ते आपली बॉडी देत असते. म्हणजेच काय, आपली बॉडी आणि मन हे सांगत असतं की काहीतरी चुकीचं घडतंय. आणि राग मेनली कशामुळे येतो आपल्याला, की जेव्हा आपल्याला बाहेर काहीतरी असं धोक्याचं वाटतं किंवा कोणी आपला अपमान केलेला असतो किंवा काही अन्याय होताना आपल्याला दिसत असतो. म्हणजेच की आतलं मन आणि आपल्या बाहेरच्या गोष्टी जेव्हा मिसमॅच होतात, मिसअलाइन्ड होतात, तेव्हा आपला सायंटिफिकली बघायला गेलं तर ब्रेनमध्ये एक एमिग्डाला म्हणून एक पार्ट असतो. तो जो एमिग्डाला आहे तो आपल्या बॉडीला फाईट आणि फ्लाइट रिस्पॉन्समध्ये टाकत असतो. जेव्हा राग येतो आणि आपण हे सगळं अनुभवतो, अन्याय किंवा अपमान किंवा काही धोका, तेव्हा एमिग्डाला आपल्या बॉडीला फाईट मोडमध्ये टाकतो आणि त्यामुळे बॉडीमध्ये हे सगळे सिग्नल्स तयार होतात. म्हणजेच की बॉडी टाईट होणं, हार्टबीट जास्त होणं किंवा आपले श्वास जोरात होणं, हे सगळं आपलं सिग्नलिंग मेकॅनिझम चालू होत असतं. म्हणजेच काय असतं, की राग ही फक्त एक भावना नाही, ती एक ऊर्जा असते. जेव्हा आपल्याला राग येतो, आपल्या बॉडीमध्ये अगदी भरपूर ऊर्जा तयार व्हायला लागते. आणि त्यामुळे काय होतं, की ही जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला मूव्हमेंटची गरज असते. त्याला चालना हवी असते. आणि काही वेळेला काय असतं, की आपल्या बॉडीमध्ये किंवा माइंडमध्ये, मेनली बॉडीमध्येच, की खूप सारे असे इमोशन्स असतात,
जे अनरिझॉल्व्ड असतात किंवा व्यक्त केलेले नसतात. म्हणजे सॅडनेस आहे, दुःख आहे पूर्वीचं किंवा निराशा आहेत किंवा काही भरपूर भीती असतात आपल्या मनामध्ये, तर त्या अडकलेल्या असतात. म्हणजेच काय असतं, की जेव्हा ही ऊर्जा तयार होते बॉडीमध्ये, रागाची ऊर्जा, हे जे इमोशन्स आहेत, ते इमोशन्स या ऊर्जेला चालना देऊ शकत नाही. म्हणजे ती मूव्ह होत नाही. क्रिएटिव्हली जी मूव्ह झाली पाहिजे. त्यामुळे मग त्या ऊर्जेचं रागात रूपांतर होतं. म्हणजे भावनेच्या शब्दात म्हणायला गेलं का ती ऊर्जाच असते एका इमोशनची, पण ती एक बॉडी आणि माइंडचं सिग्नलही असतं. म्हणजेच एक उदाहरण देते मी. आपण जेव्हा कुकर लावतो आणि कुकरमध्ये जेव्हा आपली स्टीम अडकून राहते, तेव्हा आपल्या कुकरची शिटी वाजते. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला असं काही असहाय्य वाटतं किंवा धोकादायक वाटतं आणि आपले अडकलेले इमोशन्स जे असतात, तेव्हा या ऊर्जेला जेव्हा ते जागा देत नसतात, तेव्हा मग रागाची शिटी वाजते, असं असतं. राईट. Great. बरेच लोक असं म्हणतात की मला रागावर कंट्रोलच नाही ठेवता येत. माझा रागावर कंट्रोलच नाही. तर ते खरं आहे का? राग ऍक्च्युली कंट्रोल करायची गोष्ट नसते. म्हणजे कसं असतं, रागाचा जो मूळ आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करायचा असतो. खूप वेळा आपल्याला वाटतं की राग आपण नियंत्रणात आणू किंवा कंट्रोल करू. पण आपल्याकडे काही असा रेग्युलेटर किंवा ते काही मशीन नसतं की आपण ते कंट्रोल करावं. राइट? जेव्हा राग येतो आपल्याला, तेव्हा हे समजून घ्यायचं की आपल्या मनामध्ये काय चालू आहे. म्हणजेच का मला राग का आलाय? कोणत्या अशा भावना माझ्या आतमध्ये आहेत, ज्यामुळे मला हे असं वाटतं आहे. जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा आपण हे विचारू शकतो स्वतःला, की काय होतंय? किंवा काय अशा माझ्या अपेक्षा आहेत? किंवा मला नक्की काय होत आहे? हा जो आपण प्रश्न जेव्हा स्वतःला करतो, तेव्हा आपण तो राग आणि स्वतःला समजून घेत असतो. तर राग हे जे आहे ते समजणं किंवा त्याच्या मागचं जे मूळ आहे, ते समजणं किंवा त्याच्या मागच्या ज्या भावना आहेत, हे समजणं खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजेच कसं असतं, की राग आला म्हणजे अचानक कधी आला, तर तो एक रिस्पॉन्स किंवा रिएक्शन असते. पण खूपदा जसं आपण पाहिलं असे आपले इंटरनल अनरिझॉल्व्ड जे इमोशन्स आहेत, त्यामुळे ते येत असतं किंवा खूप वेळा अशा आपले एक्सपिरियन्सेस असतात. आधीचे अ, ज्या एक्सपिरियन्सेस असतात त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत असतं, की म्हणजे जेव्हा राग येतो तेव्हा ते ट्रिगर करतात बेसिकली आपल्याला. तो ते आगीत तेलाचं काम करतात. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. म्हणजे रागाची जी एनर्जी असते ती ॲज यू राइटली सेड की ती आगच असते. ती एक एनर्जी असते. पण जेव्हा ती आग आपण चॅनलाइज करतो, तेव्हा ती ॲज क्रिएटिव्हिटी किंवा ॲज काही म्हणा तुम्ही मूव्हमेंट किंवा त्याला चॅनलाइज होतो. म्हणजेच ती आग प्रकाश देण्याचं काम करते. पण जेव्हा आपण त्याला दाबतो किंवा त्या अनरिझॉल्व्ड इमोशन्समुळे ती बाहेर येत नसते किंवा कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, तेव्हा मग ती आपल्याला त्रास देऊ शकते. म्हणूनच कधीही राग आला तर कंट्रोल करण्यापेक्षा त्याचं नियंत्रण करणं जास्त इम्पोर्टंट आहे. त्याचं समजून घेणं, मूळ समजून घेणं हे जास्त इम्पोर्टंट मॅनेजमेंट आहे. खूप महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. म्हणून म्हणतात अँगर मॅनेज करा. अँगर मॅनेज करा. कारण अँगर सगळ्यांना येऊ शकतो. म्हणजे इट इस अ पार्ट ऑफ बीइंग ह्युमन. म्हणजे एक माणुसकीचं चिन्ह असतं. अँगर एक आपला जो सायंटिफिक रिस्पॉन्स आपण बघितला, तोही असू शकतो किंवा पूर्वीच्या एक्सपिरियन्सेस किंवा भावनांमुळे आलेला असू शकतो. पण तो मॅनेज आपण कसा करतोय? जेव्हा राग येतो कोणत्या व्यक्तीला, तेव्हा तो चॅनलाइज कसं करतोय? का तुम्ही पॉज घेताय, स्वतःला विचारताय किंवा सेल्फ रिफ्लेक्शन करताय किंवा तुम्ही ज्यांच्यावर राग आलाय त्यांना म्हणजे ओरडून बोलण्यापेक्षा एक ब्रेक घेऊन एक दीर्घ श्वास घेताय. त्यामुळे काय होतं, की तो जो फ्लो असतो रागाचा किंवा एनर्जीचा तो ब्रेक होतो. आणि अजून एक सायंटिफिक एक्सप्लेनेशन द्यायचं तर आपला जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतो, ब्रेनचा पुढचा भाग, त्यावेळेला जेव्हा राग येतो आणि जेव्हा एमिग्डाला ॲक्टिव्ह असतो आणि आपण रिएक्ट करत असतो, तेव्हा तो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स डिम झालेला असतो. मग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आपल्याला नॉर्मली लॉजिकल डिसिजन्स किंवा नॉर्मली बोलणं किंवा रिस्पॉन्ड करणं या सगळ्यामध्ये हेल्प करत असतो. पण जेव्हा हा एमिग्डाला रिस्पॉन्स येतो, तेव्हा तो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स काम करत नसतो. पण जेव्हा तुम्ही राग येतो आणि तुम्ही एक डीप ब्रीथ करता किंवा दीर्घ श्वास घेऊन तुम्ही स्वतःला विचारता, नक्की काय होतंय? मला काय वाटतंय?
तेव्हा तो प्री फ्रंटल कॉर्टेक्स परत ऍक्टिव्हेट व्हायला लागतो. आणि म्हणून मग रागात लोक कधी कधी काही बोलतात. काही बोलतात. एक्झॅक्टली. त्यांना कळत नसतं ते काय बोलतात. कारण तो जो सायंटिफिक जो रिझन आहे त्याच्या मागचा, जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे तो बंद पडलेला असतो. त्यांना कळत नसतं काय चाललंय आणि काय बोलावं. म्हणून ते तेव्हा रिॲक्ट करतात, रिॲक्ट रिस्पॉन्ड नाही करतात. करत. रिस्पॉन्ड नाही करू शकत. राईट. ओके. ओके, आता आपण मगाशी बोललो की राग ही एक एनर्जी आहे. तर ही एनर्जी शरीरात कुठे साठवली जाते आणि हिला मुक्त करायचं असेल तर काय करायचं? ओके. सो राग जेव्हा आपल्याला येतो तेव्हा आपण जसं बघितलं की आपलं शरीर ताणतं किंवा आपल्याला पोटात काहीतरी असं जाणवतं की गाठ सारखी बनतेय किंवा आपल्या छातीमध्ये आपल्याला असं वाटतं की हेवीनेस झालंय, आपली छाती जड होते किंवा आपले शोल्डर्स पण असे जड व्हायला लागतात. तर जिथे ही ऊर्जा जाणवते, मेन म्हणजे छातीमध्ये, पोटामध्ये, शोल्डर्समध्ये, इवन जबडा आपला टाईट होतो, घट्ट बंद होतो. जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपण क्लेंच करतो आपले दात. तर या सगळ्या ठिकाणी रागाची ऊर्जा जाऊन साठून राहिलेली असते. ओके. तो मसल्स मध्ये स्टोअर होते असं पण म्हणू शकतो. येस, हो, नक्कीच. मसल्समध्ये कारण आपले मसल्स ताणले जातात तेव्हा. म्हणून ही जी ऊर्जा आहे जसं आपण म्हटलं अडकते. तर ही ह्या सगळ्या जागी जाऊन अडकून राहते आणि त्याला रिलीज करणं हे खूप जास्त इम्पोर्टंट. त्याला रिलीज कसं करायचं? तो रिलीज म्हणजे कसं असतं, एक आपण बघितलं की दीर्घ श्वास घेणं किंवा त्यावेळेला जर लक्षात नाही आलं, तर आपल्याला जेव्हा कळतं राग शांत झाल्यावर की आपण रागावतो आहे किंवा हे खूप जास्त वेळा होतंय, तर श्वसन क्रिया जी आहे त्याची रोज प्रॅक्टिस, सराव करणं हे खूप जास्त इम्पोर्टंट असतं. कारण राग एका क्षणामध्ये तो कमी होणारा किंवा मॅनेज होण्यासारखा नसतो. एक श्वसन क्रियेची प्रॅक्टिस किंवा तुम्ही मूव्हमेंट करा. शांत वॉकिंग करायला जा, स्लो वॉकिंग करा किंवा तुम्ही एक्सरसाइज करा. आजकाल सायकोसोमॅटिक एक्सरसाइजेस असतात, इमोशन्स रिलीज करायला. ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस करून तुम्ही तो राग रिलीज करू शकता. इव्हन मेडिटेशन. मेडिटेशनमध्ये कसं असतं, आपण एक ऑब्झर्व्हंट म्हणून असतो. लोकांना वाटतं मेडिटेशन म्हणजे कसं, की फोकस करा, डोळे मिटा, एका बिंदूवर बघा आणि लक्ष द्या. ते खरं ऍक्च्युली मेडिटेशन नसतं. मेडिटेशनमध्ये आपण आपल्या बॉडीच्या सेन्सेशन्स आणि जे भाव असतात किंवा भावना आपण म्हणतो त्या ऑब्झर्व्ह करत असतो. तर त्या ऑब्झर्व्ह करताना एक निरीक्षक म्हणून जेव्हा आपण आपल्या बॉडी आणि माइंडला बघतो, तेव्हा आपण हा रागही ऑब्झर्व्ह करू शकतो, की हा राग माझ्या बॉडीमध्ये काय करतोय. सो ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही तो राग रिलीज करू शकता. ओके. सो बेसिकली मेडिटेशनमध्ये आपण जेव्हा अवेअरनेस प्रॅक्टिस करतो, वी आर एक्झॅक्टली. अवेअर की आपल्याला आता काय वाटतंय, आता मी हो, कसं ही इन्फॉर्मेशन प्रोसेस करतोय, हो. ती इन्फॉर्मेशन मी बाहेर कशी टाकतोय, मी करेक्ट. खूप जास्त कोणाला दुखवून टाकतोय का, किंवा मी कोणाला लेट्स से रागात आपण मारतोच किंवा फेकतो गोष्टी. फेकतो गोष्टी. हो, सो हो. ते अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. अवेअरनेस, ती जागरूकता, की आपल्याला खरं नक्की काय होतंय किंवा आपल्याला काय वाटतंय किंवा आपले अशा कोणत्या भावना आहेत ज्याच्यामुळे मला राग ट्रिगर होतोय. हे सगळं जाणणं खूप इम्पोर्टंट असतं. म्हणून नाही, म्हणूनच की ही जी जागरूकता आहे, अवेअरनेस आहे, की तुमच्या बॉडी आणि माइंडला त्याचा काय इम्पॅक्ट होतोय, हे जाणून घेणं खूप इम्पोर्टंट असतं. पण आता आपण समजायचं कसं, की मी आता हा राग दाबलाय किंवा मी रागावर आता नियंत्रण ठेवलंय किंवा मॅनेज केलंय मी आता. ते ओके. ते कसं समजून घ्यायचं एखाद्याने? बरं, म्हणजे सामान्य माणसाला हे वाटत असतं, की गप्प राहणं म्हणजे मी रागावर नियंत्रण आणलंय. खूप वेळा आपल्या घरात लोकं म्हणतात, की "आता तुला राग आलाय ना बाळा, शांत बस. एका बाजूला जाऊन बस आणि विचार कर आणि तुझा राग जाईल." पण ॲक्चुअली ते तसं नसतं. खूप वेळा अनेकदा पालक असंही बोलतात किंवा आपले फ्रेंड्स आणि आसपासचे लोकं म्हणतात, की तुम्हाला ज्या गोष्टी राग आणून देतायत, व्यक्ती किंवा परिस्थिती, त्यापासून तुम्ही दूर गेलात, तर तुमचा राग मॅनेज होईल किंवा तुम्हाला राग येणार नाही. पण हे तुम्ही कितपत करणार? आणि हे शक्य नाहीये. कारण डेली इतके स्ट्रेस आणि अँक्झायटी आणि प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे आपले इमोशन्स जे आहेत त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. आणि मेनली त्या अनरिझॉल्व्ड इमोशन्समुळेच आपल्याला राग येत असतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे आपला राग दाबला जातो. तो रिलीज होत नसतो. म्हणजेच काय, की जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा आपल्याला हे जाणणं खूप जास्त इम्पोर्टंट आहे, की मेनली ट्रिगर्स आणि दुसरं म्हणजे, की आपल्या काय भावना वर येतायत. कारण रागाच्या खाली फ्रस्ट्रेशन, इरिटेशन किंवा सॅडनेस किंवा तुम्हाला काही पूर्वीचे दुःख, ट्रॉमा हे सगळे लपलेले असतात आणि आपल्याला वेळ नसतो ते रिझॉल्व्ह करायला. कारण आजकाल इतकं
फास्ट लाईफ झाली आहे, की लोकं स्वतःच्या बॉडीकडे किंवा मनाकडे लक्ष देत नसतात. म्हणून शांतपणे बसून, विचार करून, तो राग समजून मग त्याला रिलीज करणं हे खूप जास्त इम्पोर्टंट असतं. म्हणून राग दाबणं हे काही सोल्युशन नाही आहे. कारण राग आपला ॲक्चुअली मित्र असतो बघायला गेलं तर. राग आपला एक मेसेंजर किंवा म्हणतात ना संदेशवाहक असतो, की आपल्याला सांगत असतो, की काहीतरी प्रॉब्लेम आहे आतमध्ये आणि काहीतरी अघटित घडतंय बाहेर, ज्यामुळे मी मिसअलाइन्ड आहे. म्हणून आतमध्ये काहीतरी बदल कर, ज्यामुळे तुला एक संतुलन आणण्याचा प्रयत्न करायचा गरजेचा आहे. तो राग आता रागाचं मूळ कसं समजायचं? म्हणजे दुसऱ्याचं वर्तन हे माझ्या रागाचं मूळ आहे, की माझ्या अपेक्षा जास्ती आहेत, हे माझ्या रागाचं मूळ आहे? हे कसं समजायचं? ॲक्चुअली खूप मस्त क्वेशन आहे. कारण दोन्हीही असू शकतं. अ, रागाचं मूळ जे आहे ते खूप वेळा स्वतःचे एक्स्पेक्टेशन्सही असतात. पण आपण पहिले हे बघूया, की दुसऱ्याच्या वर्तनामुळे कसा आपल्याला राग येऊ शकतो. तो जेव्हा राग येतो आपण एक प्रश्न स्वतःला विचारू शकतो, की समोरच्याने असं काय केलं आहे किंवा त्याचा असा काय व्यवहार झाला आहे, ज्यामुळे मला राग येतोय. बहुतेकदा आपल्याला त्याचा असा आन्सर मिळतो, की त्यांनी आपली कोणतीतरी सीमारेषा ओलांडली आहे. आपल्या बाउंडरीज ज्या आपण सेट केल्या आहेत, त्या त्यांनी ओलांडल्या आहेत आणि मग आपल्याला त्याचा त्रास झालाय किंवा दुःख झालंय आणि मग आपल्याला त्याच्यावर राग येतो. आता दुसरा एक प्रश्न विचारू शकतो, की माझ्या अशा काय अपेक्षा अपूर्ण राहिल्या आहेत, ज्यामुळे मला समोरच्यावर किंवा परिस्थितीवर राग येतोय? ब्रेनमध्ये ना आपलं एक रिवॉर्ड मेकॅनिझम असतं. म्हणजे त्याला डोपामाइन पाथवेज असं म्हणतात. जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होतात, तेव्हा आपला मूड छान असतो, की सगळं आपल्याप्रमाणे चाललंय आणि आपल्या ब्रेनमधला तो रिवॉर्ड मेकॅनिझम नॉर्मली चालत असतो. पण जेव्हा आपल्या इच्छा अपूर्ण राहतात ना, तेव्हा तो रिवॉर्ड मेकॅनिझम डिस्टॉर्ट होतो. म्हणजे आपल्याला काहीतरी असं राग, इरिटेशन किंवा असं वाटतं, की समथिंग इज नॉट ओके. माझ्या मनाप्रमाणे होत नाही. त्यावेळेला तुम्हाला तो राग जेव्हा येतो, तो तुमच्या अपेक्षे किंवा अपूर्ण अपेक्षा असतात, अ, राहिलेल्या असतात. त्याच्यामुळे तो राग येत असतो. असं आहे. म्हणजे सपोज तुम्हाला कोणी कमीपणा दाखवला आणि तुम्हाला अपेक्षित होतं, की नाही, अरे मला तर खूप इम्पोर्टन्स मिळेल. पण तुम्ही हा एक्स्पेक्टेशन सेट केला, की मला इम्पोर्टन्स हवा. पण समोरच्याचा तो काही उद्देशही नसेल. आणि दुसरा एक्झाम्पल असा असतो, की तुम्ही समजा तुमच्या मित्राशी भेट घडवायची ठरवली आणि ऐन वेळेला त्याने ती रद्द केली. मग काय होतं, आपल्याला राग येतो. आता ह्याचे पण 2 ऑप्शन्स असू शकतात. म्हणजे की तुम्ही जर स्वतःला विचारलं, की मला का राग आला? आणि उत्तर असं मिळालं, की अ, ह्याने माझा अपमान केला, हा आलाच नाही मला भेटायला. ह्याला माझी काही किंमतच नाही. म्हणजेच की तुमच्या अपेक्षेमुळे तुम्हाला राग आलेला असतो. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की ह्याने मला आधी सांगायला हवं होतं, मी तर थांबून राहिलो आणि माझा वेळ वाया गेला. म्हणजेच त्यावेळेला तुमची सीमारेषा क्रॉस झालेली असते. तेव्हा तुम्हाला तो राग येत असतो. तो जेव्हा आम्ही रागावर नियंत्रण कसं ठेवावं पॉडकास्ट करूया असा जेव्हा विचार करतो, तेव्हा आम्ही ना एक युअर इनर चाइल्ड असं एक कॉन्सेप्ट आमच्या समोर आली. तेव्हा तिकडे असं होतं, की आपण जेव्हा रागावतो, तेव्हा आपलं इनर चाइल्ड रिएक्ट करत असतं. सो ह्याचा एक्झॅक्ट अर्थ काय? हो, ॲक्चुअली कसं असतं, इनर चाइल्ड म्हणजे आपल्या न मोकळ्या झालेल्या भावना असतात. म्हणजेच काय, की कधीतरी भूतकाळात आपण काहीतरी असे प्रसंग आपल्या लाईफमध्ये आलेले असतात किंवा असे एक्सपिरियन्सेस आपण घेत असतो, जे ट्रॉमॅटिक असतात. त्यामुळे आपले हे सगळे जे इमोशन्स आहेत, त्या जनरेट होतात. म्हणजेच की भीती आहे, निराशा आहे, तुम्हाला दुःख झालेलं असतं भरपूर आणि त्यामध्ये त्याच्याही खाली तुमच्या बिलीफ सिस्टम्स बनत असतात. म्हणजे तुम्हाला कोणी लहानपणी लक्ष दिलं नाही तुमच्याकडे किंवा तुम्हाला खेळायला इन्व्हॉल्व केलं नाही लहान मुलांबरोबर असं होतं. बुली गेलो स्कूलमध्ये. बुली केलं असेल किंवा लहान असताना तुम्हाला तुमच्या पालकांनी तेवढं लक्ष दिलेलं नसेल. म्हणजे तुम्हाला अबॅन्डन्ड फील होतंय किंवा माझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीये, माझं कोणी ऐकत नाहीये किंवा कोणी बोलताना तुम्हाला मध्येच तोडलेलं असतं आणि गप्प केलेलं असतं, की आता बोलू नकोस. तर त्या सगळ्या त्यामुळे जे इमोशन्स आपले साठलेले असतात किंवा बिलीफ सिस्टम्स बनलेले असतात, की मी काहीच करू शकत नाही किंवा मी चांगला नाहीये.
किंवा मला लोक एकटं सोडून देतात. तर ह्या सगळ्या ज्या भावना आणि बिलीफ सिस्टम्स असतात त्या ऍक्च्युली आपल्या इनर चाइल्ड असतात. म्हणजेच की जेव्हा आताचे प्रसंग आपल्याला परत त्या मागच्या आठवणी आणून देतात आणि आपण जेव्हा त्या मागच्या एक्सपिरियन्सेस बरोबर कनेक्ट करतो, त्यावेळेला तो इनर चाइल्ड असतो, जो सांगत असतो की मला बघा, माझं ऐका आणि तुम्ही मला हील करा. हे तो सांगत असतो मेनली. आणि म्हणून असं जेव्हा होतं आणि आपल्याला राग येतो, तेव्हा आपण त्या लहानपणी सारखं वागत असतो. म्हणून लोकं म्हणतात ना, राग आलाय, ही काय लहान मुलासारखं करते. पण ॲक्चुअली तो इनर चाइल्ड असतो, जो हीलिंग मागत असतो. तो सांगत असतो, की माझ्याकडे बघा. आणि ज्यावेळेला आपण तो इनर चाइल्ड बघतो, समजतो आणि कारण काय असतं, तो इनर चाइल्ड क्रिएट होणं म्हणतात ज्याला. तो जो समजून रिलीज करतो, तेव्हा तो इनर चाइल्ड किंवा तो छोटा मी असतो, तो ओरडायचं ऑटोमॅटिक बंद करतो आणि मग राग हळू-हळू कमी व्हायला सुरुवात होते. ओके. आता मगाशी आपण म्हटलं, की समजा 1-2 मित्रांचं उदाहरण घेतलं, की भेटायला येणार होता, भेटायला आला नाही, म्हणून राग आला. त्यांनी सांगितलं पण नाही पहिले. आता अशा सिच्युएशनमध्ये दोन्ही गोष्टी झाल्या, की माझ्या पण अपेक्षा होत्या आणि त्या मित्रांनी पण बाउंडरी क्रॉस केली, असं जसं करेक्ट. आपण म्हटलं. आता ह्याच्यातून ह्या रागाला शांत कसं करायचं, ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं? तर त्याच्याशी बोलणं किंवा त्याला कन्फ्रंट करणं, हा त्याच्यावर पर्याय आहे, की सोडून देणं आणि पुढल्या वेळी परत अशी अपेक्षा न ठेवणं, हा पर्याय? बरोबर. दोन्हीही असू शकतं. राग सगळ्यात आधी तर सोडून देणं हे भाग नसतं. कारण राग कधी सुटत नसतो. ते इमोशन्स आपल्या आतमध्ये दाबले गेलेले असतात. लोकांना वाटतं, की मी विसरलो किंवा मी बोललो नाही त्याच्याबद्दल म्हणजे मी तो राग नियंत्रणात आणला किंवा मी तो सोडून दिला. पण परत जेव्हा तशी घटना घडते, तेव्हा आपल्याला तो राग येत असतो. कारण ते इमोशन्स ऑलरेडी आपल्या मनामध्ये असतात. तर यावेळेला काय असतं, की आपण जेव्हा राग येतो, त्या क्षणी काय करायचं? तेव्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि तो दीर्घ श्वास घ्यायचा लक्षात कसं येतं, जेव्हा तुम्ही रोज ती प्रॅक्टिस करता, ब्रीथिंगची किंवा मेडिटेशनची किंवा तुम्ही स्वतःच्या माइंड बॉडीमध्ये कनेक्टेड असता. म्हणजेच की माइंडफुलनेस जे तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये बॉडीमध्ये काय होतंय किंवा मनामध्ये काय वाटतंय किंवा काय असे विचार येत आहेत. जेव्हा तुम्ही ही माइंडफुलनेस प्रॅक्टिस रोज करता, त्यावेळेला तुम्हाला जेव्हा राग येतो, तेव्हा ती माइंडफुलनेसमुळे तुम्हाला हेही लक्षात येतं, की तुम्ही श्वास घेतला पाहिजे किंवा ब्रेक घेतला पाहिजे. इट इज ॲज सिंपल ॲज फक्त एक ग्लास पाणी पिऊन आलात तुम्ही, तरी तुमचं काम होणार आहे. कारण त्या फ्लोला, रागाच्या फ्लोला ब्रेक मिळणार आहे. आता बऱ्याचदा आपण असं म्हणतो, की ह्याला खूप राग येतो, हा खूप रागीट माणूस आहे. आणि आपण आता म्हणतोय, की राग ही खूप चांगली ऊर्जा आहे. म्हणजे त्याला नीट जर का चॅनलाइज केलं, तर इट कॅन क्रिएट वंडर्स. करेक्ट. तर समाज मग रागाकडे इतक्या निगेटिव्हली का बघत असतो? ॲक्चुअली समाजाला फक्त ती रिएक्शन बघायचा अ, सराव असतो. म्हणजे या माणसाने आपल्यावर असं रिएक्ट केलं, म्हणून हे जे त्याने काही केलं ते बरोबर नाहीये. राग ॲक्चुअली कसं असतं, जेव्हा लोकांना समजतं, की ह्याला काहीतरी दुःख झालेलं आहे किंवा ह्याची कोणतीतरी अशी पूर्वी भूतकाळातली भावना परत जागी झाली आहे. जेव्हा त्यांना हे कळतं आणि आपण इनर चाइल्डबद्दल बोललो. हे खूप लोकांना माहिती नसतं, की आतल्या ज्या भावना आहेत त्या बाहेर येत असतात रागामध्ये. तो क्षणिक असतो. का? कारण आपला एम-एफ-डीला कधी आपल्याला फाईट मोडमध्ये टाकतो. पण ते खूप कमी वेळा होतं. बहुतेकदा आपला जो राग असतो तो पूर्वीच्या एक्सपिरियन्सेस किंवा इमोशन्समुळे आलेला असतो. म्हणून लोकांना हे अवेअरनेस आणून देणं, त्यांना जागरूक करणं, की राग जो आहे, तो खरं तर एक सिग्नलिंग मेकॅनिझम आहे, की त्या माणसाला, व्यक्तीला काहीतरी असं अघटित घडतंय असं वाटतंय आणि अनसेफ फील होतंय. जेव्हा त्या माणसाला अनसेफ फील होतं, तेव्हा तो हे रिएक्ट करत असतो. नाहीतर उगाचच कोणाला राग करायला आवडणारच नाही, कारण त्याच्या बॉडीला मेनली तो त्रास होत असतो. पण बॉडीला मेनली राग खूप जास्त येत असेल आणि जर का ते मॅनेज नाही झालं, हां. की मला वारंवार राग येतोय, मला हं. कळतंय, वळत नाहीये, हो. तर मग बॉडीवर त्याचा ॲडव्हर्स इम्पॅक्ट काय होऊ शकतो? हो, खूप सारे फिजिकल इश्यूज होऊ शकतात. कारण कसं असतं, परत एक सायंटिफिक एक्झाम्पल देते. आपल्या बॉडीमध्ये एस-एन-एस आणि पी-एन-एस म्हणजे सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम असते. सो
एस-एन-एसचं काम काय असतं, आपल्या बॉडीचे जे ऑटो पायलट मोड आहेत, डायजेशन, ब्लड सर्क्युलेशन, हार्टबीट्स हे सगळं किंवा ब्रीथिंग हे मॅनेज करण्याचं काम एस-एन-एसचं सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमचं असतं. पण जेव्हा आपला एम-एच-डीला आपल्या बॉडीला फ्लाइट मोडमध्ये टाकतो, तेव्हा तो एस-एन-एसकडे सिग्नल जातो, की काहीतरी चुकीचं आहे आणि तुम्हाला सर्व्हायव्हल पाहिजे, प्रोटेक्शन हवंय. त्यामुळे एस-एन-एस काय करतं, तुमच्या ब्रेनमध्ये जास्त ऑक्सिजन फ्लो झाला पाहिजे, म्हणून ब्लड सर्क्युलेशन डायजेशनच्या जागी ब्रेनकडे नेतं. नंतर श्वास जो आहे त्याला वाटतं, की ऑक्सिजन हवाय म्हणून जोरजोरात श्वास होतो किंवा बॉडीचे जे स्नायू आहेत, आपले मसल्स आहेत ते ताणले जातात कारण बॉडी अलर्ट मोडमध्ये जाते. आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा बॉडी काम होत नसते. जो पी-एन-एस आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम त्याचं काम असतं बॉडीला काम करणं. म्हणजे शांत करणं, संतुलन आणणं. तर हे जे काम चालू असतं आणि आपल्याला हे समजलं पाहिजे, की जेव्हा सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम खूप जास्त काळामध्ये अलर्ट मोडमध्ये तुमच्या बॉडीला ठेवते, तेव्हा बॉडीमध्ये असे फिजिकल इश्यूज होतात. फॉर एक्झाम्पल ब्लड सर्क्युलेशन डायजेशन करत असतं, तर ते ब्रेनकडे जातं. तर डायजेस्टिव्ह इश्यूज होतात. म्हणून खूप जे रागीट लोकं असतात त्यांना ॲसिडिटी, हेडेक्स किंवा मायग्रेनचे त्रास असतात किंवा मनामध्ये कटुता येते. कारण तुम्ही खूप वेळ असे सर्व्हायव्हल मोडमध्ये असतात, तर तुम्हाला असं मन तुमचं असं जड किंवा कटू झालेलं असतं. त्यामुळे डायबिटीज सारखे रोगही होऊ शकतात. म्हणून क्रोनिक अँगर जे म्हणतात, तो मॅनेज करणं खूप इम्पोर्टंट आहे आणि जेव्हा आपण मेडिटेशन, श्वसन आणि मूव्हमेंट करतो, तेव्हा आपली जी पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम आहे ती ॲक्टिव्हेट होते. त्यावेळेला एस-एन-एस नॉर्मल होते, तिचं काम करायला परत जाते आणि बॉडी आपली इक्विलिब्रियमला येते. राइट. तो एखादा रागीट व्यक्ती आहे, तर त्याच्या आजूबाजूचे लोक जनरली त्याचा तिरस्कार करतात किंवा त्याला इग्नोर करायला लागतात, कारण की सारखाच राग येतो त्याला. तर त्याच्याऐवजी आजूबाजूच्या लोकांनी त्याला मदतीची गरज आहे, हे समजून त्याच्याशी ॲक्ट केलं पाहिजे. हो. ते खूप गरजेचं आहे. पण त्या व्यक्तीलाही समजलं पाहिजे, की मला पण सपोर्टची गरज आहे. खूपदा त्या व्यक्तीला असं वाटतं, की मी रागावलो आणि मी सगळं कंट्रोलमध्ये आणलं, तर सगळं माझं ऐकतील. पण त्या व्यक्तीने ती हाक मारली पाहिजे, की मला सपोर्ट करा. माझं समजा. म्हणून नीटपणे आपला राग व्यक्त करणं हे खूप इम्पोर्टंट असतं. म्हणजेच की तुम्ही रिएक्ट करण्याच्या जागी रिस्पॉन्ड करताय, तेव्हा तुम्ही सांगताय की ही माझी हॉनेस्ट भावना आहे किंवा अ, जे खरं आहे ते तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना किंवा आसपासच्या लोकांना सांगता आहेत आणि मग त्यामुळे तुम्हाला तो सपोर्ट मिळतो आणि मग तुमचा रागही बॅलन्स व्हायला सुरुवात हं. आता माझा एक मित्र आहे, तो खूप जास्त मुफट आहे. म्हणजे तो हं. मनात काही ठेवत नाही त्याच्या आणि त्याचं असं असतं, की मी मुफटच आहे. त्यामुळे मी माझ्या मनात काही ठेवत नाही. पण त्याचा प्रॉब्लेम असा होतो, त्याला राग येतो तो बोलून टाकतो. हं. पण समोरच्याला पण कळतंय बाबा हा जे आहे ते कँडिडली माझ्याशी बोललाय. आता हा जो त्याचा अँगर मॅनेजमेंटचा त्याची जी ही पद्धत आहे, ही किती बरोबर आहे का? मुफट होणं म्हणजे अँग्री होणं असं नेहमीच नसतं. लोकांना असं वाटतं, की मी मनात काही ठेवलं नाही म्हणजे मी खूप चांगला आहे किंवा काय आहे. पण तुम्ही ती परिस्थिती बघायला लागते. समोरचा माणूस बघायला लागतो, की तो ते किती एक्सेप्ट करतोय. मुफट होणं म्हणजे अगेन राग येणं किंवा रागाचा भाग नेहमीच नसतो. अ, रागामध्ये डिफरन्स असा असतो, की रागामध्ये आपण काय बोलतो आहे हे आपल्याला माहिती नसतं. पण जो मुफट माणूस असतो, त्याला माहिती असतं, की मला काहीतरी कंट्रोलमध्ये आणायचंय किंवा मला कोणाला काहीतरी एक शिकवणूक द्यायची आहे, म्हणून तो बोलत असतो. तर ह्याचा डिफरन्स आहे. ओके. सो इट्स नॉट द बेस्ट वे टू मॅनेज युअर असं अँगर. म्हणजे येस. मुफट आहे म्हणजे रागिष्ट आहे असं नाही. हां. हां. ओके. म्हणजे मुफट असणं म्हणजे त्याला रागच येतो असं नसतं. आणि जर तुम्हाला असं वाटतं, की रागामध्ये मी काही बोलून पडलो आणि लोकं ते एक्सेप्ट करतील, तर तेही नसतं. म्हणजे दॅट इज नॉट अ वे टू रिलीज. राग रिलीज करणं म्हणजे ती ऊर्जा रिलीज करणं असतं. शब्द रिलीज करणं नसतं. त्या दोघांमध्ये फरक असतो. तो रागाच्या एनर्जीला रिलीज करताना आपण कलेचं किंवा स्पिरिच्युअलिटीचं उपयोग करून आपण त्याला त्या एनर्जीला कलेमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. हो, नक्कीच. रागाची एनर्जी स्टोअर होत असते. जसं काही लोकांना राग पटकन येत नाही.
खूप वेळेनंतर येतो आणि ती बॉडीमध्ये स्टोअर होते. तर त्याऐवजी म्हणजे ती स्टोअर करून ठेवण्याऐवजी जर तुम्ही चित्रकला किंवा डान्स, म्युझिक हे सगळं जेव्हा करता, तेव्हा ती जी एनर्जी असते ती चॅनलाइज होते आणि ती रिलीज होत असते. आणि लाइक मेडिटेशन पण किंवा श्वसन क्रिया. आपली एक एनर्जी असते ती बाहेर येत असते. म्हणजेच ती अनवॉन्टेड एनर्जी असतात त्या बाहेर येतात आणि रागाची एनर्जी एक त्याचा भाग असतो. आता जेव्हा आपल्याला कळतं एखाद्या रागीट रागीट माणसाला किंवा त्याच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत, तो अचानक रागवायला लागलेला आहे. तो कुठेतरी सेटल झालाय आता. त्याला कळायला लागलं, की मी आता खूप रागावतोय. माझ्या इंटरपर्सनल रिलेशनशिप्सवर त्याचा इम्पॅक्ट होतोय. तर ते त्याने अड्रेस करण्यासाठी पहिलं पाऊल कुठलं असावं? अ, सगळ्यात बेस्ट थिंग राग मॅनेज करण्यासाठी असतं ती श्वसन क्रिया असते म्हणजे ब्रीथिंग आणि रेग्युलर ब्रीथिंग. कारण तुमचं जी ब्रेथ आहे ती तुम्हाला प्रेझेंट मोमेंटमध्ये आणते. आता एक श्वास जेव्हा आपण घेतो, तेव्हा तो त्याच मोमेंटचा असतो. नेक्स्ट मोमेंटला दुसरा श्वास येतो. म्हणजेच तुम्ही जेव्हा तुमच्या ब्रीथिंगवर फोकस करायला सुरुवात करता, तेव्हाच तुम्ही तुमच्या माइंड आणि बॉडीवर पण फोकस करता. जेव्हा तुम्ही ब्रीथिंगवर बघता, की कशी ब्रीथ आहे, म्हणजे ऑब्झर्व्ह करणं. नेहमीच असं नसतं, की डीप ब्रीथिंग केलं पाहिजे. त्या ब्रीथिंगला ऑब्झर्व्ह करायचं. दिवसातून 5 मिनिटं जरी तुम्ही हे केलं, तर तुम्हाला त्याचा फरक हळू जाणवायला लागतो. कारण जेव्हा राग येतो ना, तेव्हा 2 गोष्टी होतात. एक तर आपली सगळ्यात आधी बॉडी टाईट होते, ब्रीथिंग वाढतं आणि मनात नकारात्मक विचार येतात किंवा एक नकारात्मक विचार येतो, बॉडी टाईट होते आणि ब्रीथिंग वाढते. अल्टिमेटली ब्रीथिंगवर तुम्ही जेव्हा लक्ष देता, तेव्हा तुम्हाला कळतं, की हे रिस्पॉन्सेस माझ्या बॉडीमध्ये होतायत. तर नॉर्मल असताना म्हणजे जेव्हा तुम्हाला राग येत नसतो, तेव्हा तुम्ही जो ब्रीथिंगवर फोकस करण्याचा जो तुम्ही सराव केला, तर तुम्हाला त्यावेळेला पण ते लक्षात येतं, की मी माझ्या ब्रेथकडे बघितलं पाहिजे. तेव्हा मग तुम्ही एक पॉज घेऊन जेव्हा डीप ब्रीथिंग करता, तेव्हा लाइक आय सेड, की तुमचा प्रीफ्रंटल कोर्टेक्स परत लाईट अप व्हायला लागतो आणि मग तुम्ही बॅलन्स व्हायला लागता. विचार करून तुम्ही जरा विचार करून तुम्ही निर्णय घेता किंवा रिस्पॉन्ड करता रिएक्ट करण्याच्या जागी. असं असतं. एखाद्या रिलेशनशिपमध्ये जेव्हा एक माणूस सतत रागवतो आणि दुसरा माणूस सतत तो राग हँडल करत राहतो. त्याच्यामध्ये पुढे प्रॉब्लेम्स यायचं किती शक्यता असते आणि त्याला कसं कंट्रोल करता येऊ शकतं? राइट. प्रॉब्लेम्स दोघांच्या मध्येही येऊ शकतात. जो रागावतो त्यालाही येऊ शकतात आणि जो राग अब्सॉर्ब करतोय त्याला तर जास्तच. कारण त्या व्यक्तीला पण खरं बघायला गेलं तर राग येतच असतो. फक्त एवढंच की तो राग दाबत असतो. त्याचे इमोशन्स दाबत असतो आणि ते एक्सप्रेस करत नसतो. तर उलटं जो अब्सॉर्ब करतोय त्याला जास्त त्रास होण्याचा चान्सेस जास्त असतात रॅदर दॅन जो रिलीज करतोय. कारण तो रिएक्ट करून पटकन ती एनर्जी रिलीज करून टाकतो. तर नक्कीच प्रॉब्लेम यायचे चान्सेस असतात. तो आता माझ्या पद्धतीचं मी सांगतो. मला राग आला कोणावर खूप जास्ती, तर मी पण पहिले दाबतो. पण जर ते सारखं-सारखं झालं, तर मी त्या माणसाशी संबंध ठेवणं कमी करून टाकतो किंवा बोलणं कमी करून टाकतो. तर इज धिस अ प्रॉपर वे टू हँडल अँगर? कसं? रिलेशनशिप हँडल करणं टू एन एक्सटेंट येस, की तुमचं नाहीच पटत आहे, तर तुम्ही बोलणं बंद करताय. पण तुमचा अँगर मॅनेज करणं हे बरोबर नाहीये. कारण जसं मी म्हटलं आधी पण, की आपल्याला वाटतं, की ज्या सिच्युएशन्स आणि व्यक्ती आहेत, ज्या आपल्याला राग आणून देतात, त्यापेक्षा आपण दूर गेलो, तर इट्स नॉट हेल्पिंग. कारण तो राग तुमच्यामध्येच आहे आणि राग येण्याचा जो तुमचा म्हणजे एक टेंडन्सी आहे, ती आहे. म्हणजेच की तुम्हाला तुमच्या आतले ट्रिगर्स बघायला हवेत, की काय असं घडलं? त्या व्यक्तीने काय असं केलं किंवा बोललं त्यामुळे राग येतोय. तो तुमच्या आतल्या संतुलनाचं जास्ती गरज आहे. बॅलन्स आणणं जास्ती गरज आहे. तो नॉर्मली राग आला म्हणजे मलाही राग आला. आता परीक्षेनेच त्या स्वतःचं एक्झाम्पल मी पण देतो हं, आता. हं. राग मला पण येतो. खूप हां. येतो बऱ्याचदा. आता तरी खूप कमी येतो, बट जेव्हा येतो आजकाल ती एक गिल्ट पण येते, की आपण रागात खूप काही बोलून जातो. रागात खूप काही करून जातो. ज्याची नंतर गिल्ट येते ती मॅनेज करणं रागावर मॅनेजमेंट करण्यापेक्षा पण खूप जास्त डिफिकल्ट होऊन जाते. सो राइट. ती जी गिल्ट आहे ती कशी मॅनेज करायची? अं, बरोबर आहे. ॲक्चुअली रागानंतर जेव्हा शांत होतो राग, तेव्हा जेव्हा आपल्याला गिल्ट येते, अ, ते बघायला हवं, की आपलं माणूस होण्याचं चिन्ह आहे ते. म्हणजेच की तुमचा जो एम्पॅथी सेंटर आहे माइंडमध्ये किंवा तुमचा जे मॉरल व्हॅल्यूज आहेत, ते अजून पण जागे आहेत.
म्हणून ती गिल्ट येते. खूप लोकांना ती येतही नाही. पण मॅक्सिमम लोकांना येते कारण त्या मॉरल व्हॅल्यूज तुमच्या जागे आहेत. आणि जेव्हा गिल्ट येते तेव्हा तुम्ही ब्लेम मोडमध्ये जाता. तुम्ही स्वतःला किंवा परिस्थितीला किंवा त्या माणसाला, व्यक्तीला ज्याच्यामुळे तुम्हाला वाटत असतं की राग आलाय, तुम्ही त्याला ब्लेम करायला लागता. आता हे कसं हँडल करायचं? ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही जर ते लर्निंगमध्ये कन्व्हर्ट केलं, म्हणजे स्वतःला हा प्रश्न विचारला की ह्यामधून मला काय शिकायला मिळतंय? किंवा हा राग मला काय सांगत आहे? की मला माझ्यामध्ये किंवा परिस्थितीमध्ये काय बदल घडवून आणायचा आहे? जेव्हा तुम्ही गिल्ट करण्यापेक्षा, ब्लेम करण्यापेक्षा जेव्हा त्याच्या लर्निंगवर फोकस करता, तेव्हा ती गिल्ट तुमच्या लर्निंगमध्ये चेंज होते आणि तुमची एनर्जी ऑटोमॅटिकली चेंज होते. सो Great. एव्हरी रागानंतर आलेली गिल्ट टू एन एक्सटेंट तुमच्या नेक्स्ट रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी पण तितकीच महत्वाची. महत्वाची असते. एक्झॅक्टली. येस. आता आपल्या परिवारावर किंवा आपल्या पार्टनरवर किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींवर आपण खूप रागवतोय किंवा राग येतोय, तर त्याच्याबद्दल त्यांच्याशी कम्युनिकेट करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे का? की बाबा मला ह्याच्यामुळे राग आला होता. तर म्हणजे ते सुद्धा पुढल्या वेळी त्या गोष्टी रिपीट करायला टाळू शकतात. बरोबर. अं, कसं असतं, की आपण जास्त करून आपल्या ज्या आसपास लोकं असतात, जे आपला व्यवहार एक्सेप्ट करतात, त्यांच्यावर आपण रागवतो. ऑफिसमध्येही राग येतो, पण आपण तो व्यक्त करत नाही. का? कारण आपल्याला वाटतं काहीतरी खराब होईल किंवा माझा बॉस मला ओरडेल, कलीग्सची रिलेशनशिप खराब होईल. घरातल्या लोकांना आपल्याला असं वाटतं, की ते मला आहे तसं एक्सेप्ट करतील म्हणून मी रागवू शकतो. पण ॲक्चुअली त्यांनाही हर्ट होत असतं. त्यांनाही त्या भावना असतात किंवा त्यांचाही तो रागाचा मेकॅनिझम असतो, जेणेकरून ते कधीतरी दाबतात किंवा ते कधीतरी तुम्हाला परत बोलतात. पण जेव्हा तुम्ही अगेन मी सांगेन, की ब्रेक घेता आणि श्वास घेता आणि जेव्हा तुम्ही नॉर्मली बोलायचा प्रयत्न करता तुमच्या फॅमिली, फ्रेंड्सला, की मला काय वाटतंय? कशामुळे राग आला? किंवा तुमचं एक जे प्रामाणिक तुमचं एक्सप्रेशन असतं. म्हणजेच की असर्टिव्ह कम्युनिकेशन आणि अग्रेसिव्ह कम्युनिकेशन मधला जो डिफरन्स आहे, तो जाणून घेणं जास्त इम्पोर्टंट आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला सांगताय, की मला हे असं वाटलं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणी खूप दुखवलं तुमच्या फॅमिली मेंबर्सनी आणि तुम्ही ज्यावेळेला सांगता, की ही वागणूक मला आवडली नाही. म्हणजेच की तुम्ही ते असर्टिव्हली कम्युनिकेट करताय. पण जेव्हा तुम्ही म्हणता, "अरे, तू नेहमीच मला असं बोलते" आणि रिएक्ट करता, त्यावेळेला तुम्ही ते अग्रेसिव्ह कम्युनिकेशनच्या साइडला जाताय. म्हणून त्यांना एक्सप्लेन करणं, की तुम्हाला राग कशामुळे येतोय किंवा त्यांचा सपोर्ट घेणं आणि हे जाणून घेणं, की काही ट्रिगर्स आहेत. जेणेकरून ते पण नेक्स्ट टाईम अवेअर राहतील, ते जागरूक राहतील, की मला हे काही ह्याला या गोष्टीने राग येतो, तर मी हे बोललं नाही पाहिजे किंवा मी हे असं केलं नाही पाहिजे. तो सांगणं हे खूप जास्त इम्पोर्टंट असतं. तर रागामध्ये पण बरेचसे असे आपले सोशल क्यूज आहेत. फॉर एक्झाम्पल आपण लहानपणापासून बघत आलोय. राग आला म्हणजे मोठ्या-मोठ्याने ओरडला किंवा काहीतरी फेकलं किंवा शांत बसला. हे 3 एक्स्ट्रीम्स आहेत. राइट. सो हे ह्याला काही म्हणजे ह्याला काही अशा लेव्हल्स आहेत का रागामध्ये पण? की आता ह्याने हे केलं म्हणजे ह्याला खूप जास्त राग आलाय किंवा ह्याने हे केलं म्हणजे इतका राग आलेला नाही. असं काही आहे? रागामध्ये नक्कीच लेव्हल्स असतात आणि जेव्हा आपण म्हणतो, की लहानपणापासून आपण ना काही गोष्टी अशा बघितलेल्या असतात. आई किंवा वडील त्यांनी हे केलेलं असतं. वडिलांनी काही फेकलं किंवा आईनी जोरात ओरडलं, तर त्या लहान मुलामध्येच ती एक भावना बनते किंवा तो ते प्रोग्राम करत असतो, की राग आला, की मला हा असा व्यक्त करायचा आहे. पण त्याला हे सांगणं खूप इम्पोर्टंट असतं, की राग आला तर काय करायला हवं, काय जाणून घ्यायला हवं किंवा तो एक्सप्रेस कसा करायचा हे त्याला जे शिकवलं गेलं पाहिजे, ते खूप कमी होतं आजकाल, पण ते खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजेच की रागावर नियंत्रण कसं आणायला हवं त्याने. तर लहान मुलांना पण खूप राग येतो. म्हणजे त्यांना तो क्षणिक राग असतो काही वेळेला, पण त्यांच्यात खूप राग असतो. कारण की त्यांना काही मे बी कळत नसतं काही वेळेला, हे माझ्यावर असं का झालं वगैरे, वगैरे. तर लहान मुलांच्या अँगर मॅनेजमेंटसाठी पेरेंट्ससाठी काही अशा काही टिप्स आहेत का? जेव्हा खूप वेळा मी असं बघितलेलं आहे, की जेव्हा लहान मूल रागावतं, तेव्हा त्याची आई त्याच्याकडे लक्ष देत नाही. तिला कारण इरिटेशन होत असतं, की हा काय हट्टीपणा करतोय किंवा ह्याला काय हवंय म्हणून तो करतोय. पण ती ॲक्चुअली लहान मुलाची हाक असते, की माझ्याकडे आई तू बघ, मला अटेन्शन हवंय किंवा माझ्यामध्ये काहीतरी दुखलंय किंवा मला काहीतरी अनसेफ फील झालंय.
कारण लहान मुलांचं जे सबकॉन्शियस असतं ना, ते जास्त ऍक्टिव्ह असतं किंवा ऑरा आपण जो म्हणतो, तो जास्त ऍक्टिव्ह असतो. त्यामुळे त्यांना लवकर समजतं, की आसपास काय घडतंय. त्यामुळे ते रागावतात, चिडचिड करतात आणि त्रास करून घेतात. तर इग्नोर करण्यापेक्षा त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्याशी संवाद करणं, हे सगळ्यात जास्त इम्पोर्टंट असतं. सो पालकांनी हे समजायला हवं, की जर माझं मूल चिडतंय, गोष्टी फेकतंय किंवा अ, जोरजोरात ओरडतंय, तर नक्कीच काहीतरी मिसअलाइन्ड आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये. म्हणून त्याच्याबरोबर तो संवाद करणं खूप इम्पोर्टंट आहे, की तू का रागावलंयस? तुला काय वाटतंय? लोकांना असंही वाटतं, की मी कंट्रोल करतोय. म्हणजे त्याला गप्प बसायला सांगितलं, की त्याचा राग कंट्रोल झाला. जसं आपण बघितलं गप्प बसणं म्हणजे राग दाबणं असतं आणि मग त्याचं रूपांतर नक्कीच अजून जास्त रागात होतो. म्हणून आपण कधीही अ, या 2 गोष्टी करायला हव्या, की त्याला कंट्रोल न करता त्याच्याशी संवाद करायला हवा आणि ऑब्झर्व्ह करायला हवं, की कोणत्या-कोणत्या स्टेटमध्ये किंवा सिच्युएशन्समध्ये त्या मुलाला राग येतोय आणि मग त्या सिच्युएशन्स अव्हॉइड केल्या, तर तो राग कमी व्हायला लागतो मुलाचा ऑटोमॅटिक. तर लहान मुलांच्या रागावरनं मला असं विचारावसं वाटतं, की आजकालच्या लहान मुलांमध्ये राग हे एक डिफेन्स मेकॅनिझम आहे का? म्हणजे त्यांना कधी नाही ऐकायची सवयच नाहीये. पण जर आता तुम्ही अ, पहिले त्यांना जे काही मागितलं ते दिलेलं आहे आणि आता तुम्ही नाही म्हणले. तर ते मग राग व्यक्त करतात, की असं कसं नाही म्हणलं मला? बरोबर. राग नक्कीच डिफेन्स मेकॅनिझम असतो. म्हणजे इट इज ॲज सिंपल ॲज प्रोटेक्टिंग युअर एनर्जी. म्हणजे जेव्हा मनाला असं वाटतं, की काहीतरी माझ्या मनाविरुद्ध होतंय किंवा माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत किंवा माझं काहीतरी कंट्रोल बिघडतोय किंवा माझं लोकं ऐकत नाहीयेत. तर त्यावेळेला तो डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिव्हेट होतो आणि नॉट इव्हन लहान मुलं, मोठेही असा रिएक्ट करायला सुरू करतात आणि त्यामुळे तो राग येत असतो. पण त्याला फ्युल करणं हे जास्त हे त्रासदायक असतं. म्हणजे दॅट इज नॉट द राइट वे टू हँडल. जेव्हा राग येतो तेव्हा तो समजणं, जसं आपण बघितलं किंवा त्याचं मूळ किंवा रूट कॉजवर त्याच्या वर्क करणं, हे जास्त इम्पोर्टंट असतं. रागावर नियंत्रण ठेवताना कम्युनिकेशन तुटू न देणं, हे कसं साध्य करायचं? अं, रागावर जेव्हा राग येतो तेव्हा आपण एक छोटासा पॉज घेणं हे खूप इम्पोर्टंट असतं किंवा तुम्ही असं बोलू शकता, की मला आता राग आलाय. आता मला नाही बोलायचंय. पण ज्या माणसाला राग येऊन तो हे बोलतो, त्याची पूर्ण जबाबदारी असते, की तो पॉज घेतल्यानंतर परत जाऊन त्याने शांतपणे तो व्यक्त केला पाहिजे. सो कम्युनिकेशन तुटल्यावर काय होतं, की समोरच्या माणसाला कळत नसतं. दे आर नॉट माइंड रीडर्स. सो त्यांना कळत नसतं, की समोरच्याच्या मनामध्ये काय चाललंय. म्हणून कम्युनिकेशन हा खूप मोठा इम्पोर्टंट ब्रिज म्हणू शकतो आपण, की तुम्हाला राग येणं आणि तो व्यक्त करणं आणि समोरच्याला समजावून देणं. सो कम्युनिकेशन इस द की जेव्हा राग येतो तेव्हा ते कधीच बंद करू नये. तो आता एखाद्याला जेव्हा खूप राग येत असतो, तो काही वेळेला डिनायलमध्ये पण जाऊ शकतो. "नाही, मला आता राग नाही आला. मी हो, फक्त बोलत नाहीये किंवा रागावलेलो नाहीये. मला फक्त बोलायचं नाही." करेक्ट. तो डिनायलमध्ये तेव्हा जाता जेव्हा तुम्ही तुमच्या इगोनी फंक्शन करत असता. खूप वेळा तुम्हाला ते एक्सेप्टेडच नसतं, की मी काहीतरी चुकीचा विचार करतोय. कारण समोरच्याला असं वाटत असतं, की ह्याला राग आला म्हणजे हा चुकीचा व्यक्ती आहे किंवा हा चुकीचा विचार करतोय. तर तुम्हाला ते दाखवून द्यायचं नसतं, की मी चुकीचा आहे किंवा मला राग आला आहे. पण तो ॲक्चुअली तुम्ही काय करत असता, की तो दाबत असता राग आणि मग तो कधीतरी बाहेर येतो. म्हणून लोकं डिनायलमध्ये जातात. म्हणून इगोपेक्षा तुमच्या अवेअरनेसशी तुम्ही जेव्हा वर्क करता, तुम्ही जागृत होता, की हां, हा राग आहे. मला काहीतरी पटलं नाहीये आणि मग तुम्ही जेव्हा तो संवाद एकदम अ, हॉनेस्टली तुम्ही तुमच्या मनात काय चाललंय ते जेव्हा सांगता, तेव्हा तो राग येत नाही आणि किंवा डिनायलमध्ये पण जायची गरज नसते. तो पण डिनायल पण लोकं एक प्रोटेक्शन मेकॅनिझम म्हणूनच वापरत असतात बघायला गेलं तर. तो इन जनरल रागावर जर नियंत्रण ठेवायचं असेल, तर अशा काही टिप्स देऊ शकाल का, की ज्या दैनंदिन जीवनात आपण वापरून रागावर नियंत्रण ठेवू शकतो? राइट. जसं आपण म्हटलं, की मेडिटेशन इट इस व्हेरी इम्पोर्टंट. ॲट लीस्ट 5 मिनिट्स ऑफ मेडिटेशन तुम्ही करा, तर तुमचं मन शांत होतं. आणि ब्रीथिंग जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुमची बॉडी बॅलन्स होते. कारण तुमची ऊर्जा जी आहे बॉडीमध्ये ती बॅलन्स्ड वेमध्ये फिरते. आणि तुम्ही एक्सरसाइज किंवा मूव्हमेंट करता, त्यावेळेला
पण तुमचे इमोशन्स रिलीज होत असतात. शांत वॉकिंग करणं किंवा योग करणं, ह्यामुळे तुमच्या एनर्जीज आणि तुमचे इमोशन्स रेग्युलेट होत असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या करून तुम्ही तुमचा राग मॅनेज करू शकता. तर असं आपण बोललो तर सेफ ठरेल का, की राग येणं चांगलं आहे. राग येऊ दे, तुम्ही त्याला राग पण येऊ दे आणि मॅनेज पण करा त्याला. सो आणि जर का हे तुम्ही दोन्ही गोष्टी केल्या, तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट अजून कुठली असूच शकत नाही. राइट, राइट. राग न येणं हे आपल्या हातात नसतं खरं बघायला गेलं तर. कारण तो एक रिस्पॉन्सच असतो. इट इज नॉट इन अवर कंट्रोल असं म्हणू शकतो आपण. पण आपण तो कंट्रोल करायला बघतो. पण खरा कंट्रोल किंवा नियंत्रण म्हणजे तेच असतं, की त्याला मॅनेज करणं, समजून घेणं. कधी-कधी असं पण होतं का, की ऑफिसमध्ये काहीतरी आपल्याला नको ते घडलेलं आहे किंवा आपल्या अपेक्षेच्या विपरीत घडलेलं आहे. पण तो राग आपण ऑफिसमध्ये न काढता घरी येऊन बायकोवर काढतो किंवा घरी येऊन फॅमिलीवर काढतो. मग ते कसं समजावून द्यायचं फॅमिलीला? हं. ॲक्चुअली कसं असतं राग आल्यावर तो आपण दाबतो आणि मग आपण म्हणतो, की ठीक आहे आपण ह्याला नंतर बघूया. आता माझ्याकडे वेळ नाहीये. तर नॉर्मली ऑफिसमध्ये असतानाही आपण हेच करतो. कामात जेव्हा आपलं लक्ष दुसरीकडे असतं, तेव्हा आपण आपल्या इमोशन्सकडे लक्ष देत नसतो. आणि जेव्हा आपल्याला मोकळी जागा मिळते, तेव्हा ती रागाची एनर्जी रिलीज होते आणि ते घरच असतं. म्हणूनच घरच्यांनी हे समजून घेणं, की आपल्याला डेली स्ट्रेसर्स असतात किंवा आपल्याला अँक्साइटी होऊ शकते आणि ह्या माणसाला आपण समजून घेतलं पाहिजे. हेही खूप तेवढंच इम्पोर्टंट आहे, जेवढं त्या माणसासाठी तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी असते, की त्याने नीट व्यक्त करावं. मला ॲज अन इंडियन्स आपल्याला असं वाटत असतं, कारण आपण खूप जास्त हुशार आहोत, की मला कुठल्याही हेल्पची गरज नाहीये. मला माहिती आहे, मी YouTubeवर व्हिडिओ बघेन आणि मला 5 गोष्टी कळतील, की रागावर नियंत्रण कसं मिळवायचं वगैरे. वगैरे. पण ह्याच्यात मला असं वाटतं, की थेरपीचं खूप मोठं एक कॉन्ट्रिब्युशन आहे इंडिव्हिज्युअलच्या लाईफमध्ये. एस्पेशली त्याला जेव्हा कळेल, की मला खरंच राग येतो आणि तो मला मॅनेज करण्याची गरज आहे. तर मग जर का त्या माणसाने थेरपी घेतली, तर मग हाऊ इट इज गोइंग टू बी डिफरंट फ्रॉम दॅट 5 मिनिट वाला YouTube व्हिडिओ आणि ॲक्चुअल थेरपी. थेरपिस्ट जे असतात ते प्रोफेशनली ट्रेन्ड असतात. अ, राग किंवा त्याच्या अंडरलाईन काय आहे हे समजून घेण्यासाठी. जेव्हा तुम्ही 2-3 स्टेटमेंट बोलता तेव्हाच थेरपिस्टला कळतं, की ह्याच्या खाली काय चाललंय. पण जेव्हा आपण तो व्हिडिओ बघतो, तेव्हा आपण सेल्फ रिफ्लेक्शन करत नसतो. जर तुम्ही ते केलं व्हिडिओ बघितल्यावर, तर मग ठीक आहे, यू कॅन बी अ सेल्फ थेरपिस्ट अल्सो. पण जेव्हा तुम्ही थेरपिस्टकडे जाता, तुम्हाला ती एक सेफ स्पेस मिळते. एक एरिया मिळतो जिथे तुम्ही मनसोक्त तुमच्या मनामध्ये जे दडपलेल्या भावना आहेत किंवा तुम्ही साठवून ठेवलेल्या भावना आहेत, त्या तुम्ही बोलू शकता. तेच व्हिडिओ बघून तुम्हाला करता नाही येणार. एक प्रकार आहे की तुम्ही जर्नलिंग करू शकता. त्यामुळे तुमचं रिलीज होऊ शकतं. पण त्यालाही वेळ लागतो. म्हणून थेरपिस्टकडे जाऊन एक प्रोफेशनल अँगलनी राग मॅनेज करणं किंवा नियंत्रणात आणणं हे सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आहे. तो आपण असं म्हणू शकतो का, की मनाचं संतुलन राखणं म्हणजे राग हरवणं नव्हे? राइट. राग हरवत नसतो, म्हणजेच तो पण एक भावना आहे किंवा त्याच्या आतल्या भावना आहेत. तर संतुलन आणणं म्हणजे असं असतं, की आपण जागरूकता आणत असतो. जागरूकता म्हणजेच ते संतुलन असतं. सेल्फ अवेअरनेस किंवा अवेअरनेस ऑफ द एन्व्हायर्नमेंट दॅट इज बॅलन्स. आणि अ, ते आणल्यामुळे आपल्या भावना काही जात नसतात किंवा आपला रागही काही जात नसतो. पण बॅलन्स आणण्यामुळे आपल्याला आपल्याला तो नियंत्रित करता येतो. हे समजणं इम्पोर्टंट आहे. मला एक एक शेवटचा प्रश्न मे बी. हं, हं. मी असं बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे, की ते खूप आधी रागीट होते. पण ॲज इयर्स पास्ट एक 2-4 वर्षामध्ये ते हळू-हळू मेलो झालेले आहेत. त्यांनी ॲक्टिव्हली त्याच्यावर वर्क केलेलं नाहीये किंवा त्यांनी कुठली प्रोफेशनल हेल्प पण सीक केलेली नाहीये. पण ते मेलो झालेले आहेत. आता हे कसं होतं? कसं असतं आपण राग दाबणं असं म्हणतो. तो काय होतं, तुम्ही ह्या व्यक्तींमध्ये बघू शकता 80% ऑफ द टाईम काहीतरी फिजिकल विकार असतात. कारण त्यांनी तो राग दाबलेला असतो. त्यांनी गिव्ह अप केलेलं असतं, की मला कोण समजणारं नाहीये किंवा त्यांच्या इगोमुळे किंवा अशा परिस्थिती असतात, की ते प्रोफेशनल हेल्पसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर वर्क केलेलं नसतं. पण तो राग जो आहे तो बॉडीमध्ये राहतो. त्या इमोशन्स बॉडीमध्ये असतात. तर मेलो डाउन होण्याबरोबरच त्यांना असे काही फिजिकल विकारही असतात. तर खरंच तर आहे, की तुम्ही त्याच्यावर वर्क केलं पाहिजे. मेलो डाउन होणं किंवा शांत होणं म्हणजेच कसं असतं मन शांत
राहण्यामध्ये आणि फक्त वरवर शांत राहण्यामध्ये फरक असतो. वरची शांती आणि मनाची शांती ह्यामध्ये खूप फरक असतो. हे कसं कळायचं? आता बघा, मी माझं एक्झाम्पल देतो. मी जेव्हा 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, तर तेव्हा मी खूप रागीट होतो. म्हणजे पटकन राग यायचा, छोट्या-छोट्या गोष्टींवरनं राग यायचा. कधी-कधी आता म्हणजे ट्रेनमध्ये वगैरे तुम्ही कोणाला तरी मारलं पण आहे, म्हणजे राग आला म्हणून. ओके. ओके. तर तशा कंडिशनमध्ये मी होतो. एक माझ्याबरोबर असा इन्सिडेंट झाला, की मी बाईकवरनं येताना मला मागून ट्रिपल सीट येणाऱ्या एका बाईकनी ठोकलं. ओके. त्यांच्याशी भांडाभांडी झाली. मग मी घरी गेल्यावर माझं लग्न झालेलं होतं. मी घरी गेल्यावर मला माझ्यापेक्षा एक लहान व्यक्ती, 2 वर्ष लहान व्यक्तीने मला सांगितलं, "अरे, तू असं कसं वागतोस? तुझं लग्न झालंय. यू हॅव लॉट ऑफ थिंग्स टू लूज." त्यांना काही नाहीये लूज करायला. पण त्या एका स्टेटमेंट नंतर ना, आता मला भरपूर वेळेला असं झालं, की मला भरपूर गोष्टींनी आता फरकच नाही पडत. म्हणजे मला राग नाहीये. ज्या गोष्टींनी मला पहिले राग यायचा. पण आता मला त्या गोष्टींनी राग नाही येत, कारण की मला त्या तेवढ्या बॉदर नाही करत. करेक्ट. तर हे कसं होतं? बॉदर नाही होत ह्याचाच अर्थ असतो, की तुम्ही तुमच्या आता सेफ झोनमध्ये आले आहात. तुम्हाला जेव्हा त्यांनी सांगितलं, की तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि तुम्हाला या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तेव्हा तुमच्या मनाला तुम्ही सांगितलं असेल कधीतरी, की मला आता सेफ झोनमध्ये राहायचंय. तुम्ही ते अनसेफ फील करणं बंद करता, तेव्हा तुमचा राग आपोआप कमी होतो. थँक यू सो मच काश्मीर मॅडम. इकडे आल्याबद्दल थँक यू. इतक्या सविस्तररित्या राग या एका टॉपिकवर चर्चा केल्याबद्दल आज मला रागाबद्दलचा एक खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळालाय. मला पण म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये राग आहे. म्हणजे राग इज अ गुड थिंग इन राइट. अ वे. ज्यांना भेटतोय ते लोकं आधी कधीतरी रागीट होते. त्यांनी मॅनेज केलेलं आहे. तो रागाने त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी लीड केलेलं आहे असं मी आज म्हणेन. हं. आपल्या या डिस्कशन नंतर. ह्याच्या आधी मी म्हणालो नसतो. बट राग ही खूप उत्तम ऊर्जा आहे जर का नीट मॅनेज केली तर. पण जर का तुम्हाला राग येत असेल, तर तुम्ही त्यांचं मॅनेजमेंट डेफिनेटली केलं पाहिजे. तुम्ही त्यासाठी प्रोफेशनल हेल्प सीक केली पाहिजे आणि जर का ती करायची इच्छा नसेल, तर सेल्फ रिफ्लेक्शन तितक्याच नियंत्रितरित्या केलं पाहिजे. हा एक टेकअवे मला इकडनं मिळतो. सो थँक यू सो मच पुन्हा एकदा थँक आम्हाला यू. थँक यू. आम्हाला मान देऊन इकडे आल्याबद्दल. थँक यू सो मच. आणि तुम्हा सर्वांचे पण खूप खूप आभार. तुम्ही जर का इथपर्यंत हा पॉडकास्ट बघितला असेल, तुम्हाला आज रागावरचा एक क्रॅश कोर्स मिळालेला आहे. तो तुम्ही कश्मीरा मॅडमना कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत. यू कॅन रीच आउट टू हर. तुम्ही पण रागावर नियंत्रण मिळवू शकता, रागावर विजय मिळवू शकता आणि आजपर्यंत आम्हाला तुम्ही जितकं प्रेम दिलंय त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आम्हाला जरूर कळवा कमेंट्समध्ये तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. तुम्हाला कुठले प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. तुम्हाला आम्ही अजून कुठले पॉडकास्ट करू ह्याच्याबद्दल काही सजेशन असतील तर ते पण सांगा. आणि रिकाम चॅट्सला पाहण्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक यू. आणि आम्हाला हे पण सांगा, तुम्हाला कशामुळे राग येतो? डेफिनेटली ते पण सांगायचं. थँक यू.